नमस्कार, मी अपर्णा. आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अस्सल गावरान मेनू बनवतोय आणि तो पण उपवासाचा. भाजी, भाकरी आणि ठेचा, झणझणीत ठेचा. पण हो, व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी संपूर्ण बघायचा आहे. अजिबात स्किप करू नका. चल जाऊया किचन मध्ये. चला, भगरीच्या भाकरीसाठी आपण 1.5 किलो भगर आणि 1/2 किलो साबुदाणा असं एकत्र दळून आणलंय. 4-5 भाकरी होईल इतपत पीठ घेतलंय हे भगरीचं. त्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून घेतलं, साधारण कपभर, आणि मग जसं पाहिजे तसं थंड पाणी टाकत हे पीठ व्यवस्थित मऊ असं भिजवून घेतलंय. या पद्धतीने अगदी ज्वारीची भाकरी आपण करतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ मऊ असं मळून घ्यायचंय. बरोबर 5 भाकरी इथे होत आहेत. जसं आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी करताना ताटामध्ये खाली कोरडं पीठ टाकतो ना, तसंच कोरडं पीठ पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती व्यवस्थित हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे. ही भाकरी दिसायला एवढी छान पांढरी शुभ्र दिसते, अगदी तांदळाच्या भाकरीसारखी. आणि नवरात्रीचे 9 दिवस जर उपवास करणार असाल ना, तर भाकरी बेस्ट. मग ह्या भाकरीसोबत तुम्ही चालणाऱ्या भाज्या खाऊ शकता, जसं की भेंडी आहे, लाल भोपळा आहे, बटाटा आहे, राजगिरा आहे. अगदी ज्वारीची भाकरी ज्या पद्धतीने आपण भाजतो ना, वर थोडंसं पाणी लावून त्या पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची आहे. आणि भाकरी मी बनवत नाही आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. ही भाकरी माझी मैत्रीण आहे एक, सीमा सुतार, ती बनवते. दोन्ही साईडनी थोडी थोडी भाजून झाली ना की भाकरी डायरेक्ट गॅसवरती ठेवून तुम्हाला जशी हवी तशी भाजून घ्यायची. ही भगरीची भाकरी तूप आणि मीठ एवढं पण खूप सुंदर लागतं बरं का. अगदी याच पद्धतीने मी ह्या सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे. तव्यावर भाकरी टाकली ना की त्याला पाणी लावायचं, मग उलटवायची आणि नंतर ती डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची. परफेक्ट. उपवासासाठी आपण आज अतिशय गावरान मराठमोळा मेनू बनवतोय. भाकरी आपल्या होत आल्या आहेत आता सगळ्याच. या भाकरीमध्ये तुम्ही जिरे आणि मीठ असं घालू शकता, आपण मीठ घातलंच आहे. मस्त खमंग तांदळाच्या पिठासारखी ही भाकरी तयार झाली आहे. चला, भाजीसाठी आपण भेंडी चिरून घेतोय. बरोबर अर्धा किलो भेंडी मी इथे 4 जणांसाठी घेतली आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या पण चिरून घेतल्या आहेत, जिरे घेतलेत. एका कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं, जिरे घातले, त्याच्यानंतर हिरवी मिरची घातली. मोहरी तर काही आपण इथे घालणार नाही आहोत, कारण उपासाला मोहरी चालत नाही. जिरे छान क्रॅकल झालेत बघा, आणि हिरवी मिरची पण छान झाली आहे, तळली गेली आहे. थोडीशी फोडणी ना मी कोशिंबिरीवरती टाकून घेणार आहे. मीनवाईल ही कामं करता करताच काकडी चोचवून घेतली होती. काकडी ही मी किसून घेतली होती. चला, आता ह्याच फोडणीमध्ये आपण ही चिरून घेतलेली भेंडी घालायची आणि छान कोरडी भाजी करून घेऊयात. आता ही भाजी छानपैकी परतवत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. गॅस अगदी मंद नाही ठेवायचा, नाहीतर मग भेंडी चिकट होते. मीडियम गॅसवरती व्यवस्थित 1 मिनिट हलवत ही भाजी मी थोडीशी शिजवून घेतली. चवीनुसार मीठ घातलं, थोडी साखर घातली, कोथिंबीर घातली, दाण्याचं कूट घातलं. दाण्याचं कूट आपण त्याच वेळी कोशिंबिरीलाही घालून घेऊयात. मीठ घालून घेऊया, साखर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. एकाच वेळी मी 2 गोष्टी बनवते आहे. कोशिंबिरीमध्ये दही घालून घ्यायचं आहे. याआधी मी थोडीशी ही जी काकडी आहे किसलेली, ही काढून घेतलेली आहे, कारण आईंना दही चालत नाही. कोशिंबीर तयार झालेली आहे. आता भाजीकडे वळूयात. भाजी व्यवस्थित हलक्या हाताने हलवत राहायची आहे अधनमधनं. बरोबर 4 ते 5 मिनिट झाले आहेत. थोडंसं लिंबू पिळून घेते मी. लिंबू आपण पिळलं ना की भेंडीचा चिकटपणा हा जरासा कमी होतो. थोडीशी साखर घालायची चवीनुसार. नवरात्रीच्या उपवासाला भेंडी चालते, त्यामुळे मी भेंडीची भाजी आज केली आहे. आता ना आपण झाकण ठेवून ही भेंडीची भाजी शिजवून घेऊयात. मिनिटभराने झाकण काढून चेक करायची आहे भाजी, कारण आपण पाणी वगैरे काही वापरत नाही आहोत ना, तर ती जळायला नको. भाजी तयार झाली आहे. आता आपण ठेचा करून घेऊयात. एका कढईमध्ये 1 छोटी वाटीभर शेंगदाणे मी तळून घेते.
1 टीस्पून जिरे घालते, ते पण तळून घ्यायचे. आणि मी साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट, त्या पण छानपैकी ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. मीठ घालायचं आहे. मिरच्या टाकल्यावर लगेचच मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही. मीठ घातलं ना की जी मिरची आहे ती उडत नाही अंगावरती. साधारण मिनिटभर ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित परतवून घ्यायच्यात तेलामध्ये. थोडासा हिरव्या मिरचीचा रंग बदलला ना, असा पांढरट झाला ना की समजायचं हे झालं आहे. आणि आता बत्त्याने मी त्यातच हा ठेचा बनवून घेते आहे. कळलं ना मी का गावरान मेनू म्हणते ते. ठेचा तयार झाला आहे आपला, खमंग आणि झणझणीत. ओ माय गॉड, तोंडाला पाणी सुटलं आहे. पूर्ण प्लेट न वाढता मी पटकन एक घास खाऊन बघणार आहे. लसूण न घालता अतिशय चविष्ट झाला आहे ठेचा. कमाल झाला आहे. आता भेंडीची भाजी वाढून घेऊयात, कोशिंबीरही वाढून घेऊयात. अस्सल गावरान मराठमोळा मेनू तयार. भाजी भाकरी आणि ठेचा खाऊन मन तृप्त झालंय. असा उपवासासाठीचा मेनू जर आपण खाल्ला ना तर उपवासाचा त्रास होण्याचा काही कारणच नाहीये खरं तर. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही भरपूर लाईक्स तर द्यायचेच आहेत, पण त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत हो, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला आपलं आईचं किचन पुढे घेऊन जायचं आहे, जगप्रसिद्ध करायचं आहे. तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तो शेअर करायचा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.